गेल्या आठवड्याभरात सोन्या चांदीच्या दरात मोठी चढ उतार पाहायला मिळाली। सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्यानं पुन्हा एकदा विक्रमी पातळी गाठली आहे। कोल्हापूरसह राज्यभरातील सराफ बाजारात सोन्याच्या भावात वाढ झाल्यानं ग्राहक आणि गुंतवणूकदारांचं लक्ष या बाजाराकडे लागलंय। पाहूया हा विशेष रिपोर्ट। गेल्या आठवड्याभरात सराफ बाजारात मोठी अस्थिरता पाहायला मिळाली। आठवड्याच्या सुरुवातीला किंचित घसरण झाल्यानंतर सोन्याच्या दरानं पुन्हा वेग घेतला आणि आठवड्याच्या अखेरीस उच्चांकी पातळी गाठली। जागतिक आर्थिक अनिश्चितता, डॉलरमधील चढउतार आणि भूराजकीय घडामोडींचा थेट परिणाम सोन्याच्या बाजारावर झाल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। कोल्हापूरमधील दर प्रति 10 ग्रॅम 8 जून 24 कॅरेट सोने सुमारे 1,52,000 ते 1,54,000, 10 जून दरात घसरण होऊन सुमारे 1,47,760, 12-13 जून पुन्हा वाढ होत 24 कॅरेट सोने 1,55,000 22 कॅरेट सोन्याचे दरही त्याच प्रमाणात वाढले असून ते 1,35,000 ते 1,42,000 दरम्यान राहिले। सोन्यासोबतच चांदीच्या दरातही गेल्या आठवड्याभरात लक्षणीय चढउतार पाहायला मिळाली। आठवड्याच्या सुरुवातीला प्रति किलो चांदीचा दर सुमारे 1,08,000 रुपयांच्या आसपास होता। त्यानंतर दरात काहीशी घसरण होऊन तो 1,06,000 रुपयांपर्यंत खाली आला। मात्र आठवड्याच्या अखेरीला चांदीनं पुन्हा तेजी पकडत 1,12,000 ते 1,13,000 रुपये प्रति किलोचा टप्पा गाठला। म्हणजेच अवघ्या आठवड्यात चांदीच्या दरात सुमारे 6,000 ते 7,000 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे। तज्ज्ञांच्या मते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोने अजूनही सुरक्षित पर्याय मानला जात असला तरी सध्याच्या उच्च दरांमुळे खरेदीपूर्वी बाजाराचा कल लक्षात घेणं आवश्यक आहे। एकूणच आठवडाभरातील चढउतारानंतर सोन्यानं पुन्हा तेजीचा मार्ग पकडला असून सराफ बाजारात उत्साहाचं वातावरण आहे। आगामी दिवसात जागतिक घडामोडींवरच सोन्या चांदीच्या दरांची दिशा अवलंबून राहणार आहे।